गाईज आज आहे कॉलेजचा फाउंडेशन डे. आम्ही सगळे मस्त तयार होऊन चाललोय आणि आपल्या साक्षीताईंच्या रांगोळीला हात लागल्याशिवाय फिनिशिंग काय झालीच नाही. त्याच्यानंतरून आम्ही आलो क्लासमध्ये. तिथं मस्तपैकी सगळी तयारी चाललेली, बजर टेस्टिंग वगैरे वगैरे सगळं चालू होतं. आणि त्याच्यानंतरून हे पोरी आपले जरा अजून सजावट करून रांगोळी काढत होते. कॉलेजला अजून शोभा आली. त्याच्यानंतरून क्वीजसाठी सेटअप वगैरे सगळं चाललेलं की लोकांचं रजिस्ट्रेशन वगैरे वगैरे सगळं चालू झालेलं. आणि मग सुरुवात झाली क्वीजच्या कॉम्पिटिशनची. अजून तयारी, जजेस यायचे अजून बाकी होते. आणि मग अजून तयारी खाली, म्हणजे अजून कॉलेजला डेकोरेट करतच राहिले सगळे. सगळीकडे बलून्स वगैरे लावले. आणि मग फायनली सगळा सेटअप आमचा तयार झाला आणि सगळे लोक क्वीजचे येऊन बसले. त्याच्यामध्ये मी आणि अक्षदाने पण पार्टिसिपेट केलेलं. जसं की तुम्ही बघू शकता इथं इव्हॅल्युएशन चालू आहे फर्स्ट राऊंडचं. आणि त्याचे जजेस होते आमचे मॅम आणि सर. त्यानंतर पुढचे जसं की मला अक्षदाला माहितीच होतं की आम्ही दोघीजणी फर्स्ट राऊंडमध्ये एलिमिनेट होणार आहे आणि तेच झालं शेवटी. मग नंतर मी आणि अक्षदा कॉम्पिटिशनमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही तिथले इन्व्हिजिलेटर बनलो, जे की आम्ही तिथे लोकांवरती लक्ष ठेवतो कोण चिटिंग करते की नाही. त्याच्यानंतर सेकंड राऊंडचं इव्हॅल्युएशन चालू होतं आणि सगळे थोडं चिल करत होते, ब्रेक वगैरे घेतला. त्यानंतरून ब्रेकमध्ये आम्ही बसल्या बसल्या हा असला टाइमपास करत होतो, काय काय स्नॅपचे फिल्टर्स लावून स्नॅप काढत बसलेलो. आणि त्याच्यानंतरून मग पुढचा राऊंड चालू झाला. त्याच्यामध्ये सर क्वेश्चन्स वगैरे सांगत होते सगळ्यांना. आणि मग ते बजर राऊंड होता, म्हणजे थोडक्यात टाय वगैरे झालेलं त्याच्यामुळे. आणि मग फायनली इव्हॅल्युएशन नंतरून सगळे विनर्स ठरले. मग आमच्या प्रिन्सिपल मॅम आल्या, थोडं त्यांचं स्पीच वगैरे झालं आणि मग निघाला 3rd नंबरचा विनर. आणि त्याच्यानंतर आमच्याच कॉलेजचं सेकंड विनर ते दोघंजणं. आणि फर्स्ट विनरसुद्धा आमच्याच कॉलेजचे आले. आणि मग सगळ्यांचं फोटो सेशन वगैरे झालं आणि मग आमचं पॅकअप टाईम चालू होतं. सो गाईज फायनली आमच्या इथलं CCD बंद पडकं CCD ओपन झालं आहे. पण विषय असे ओपन झालं आहे पण ते चालू नाही आहे, म्हणजे नुसतंच चालू केलं आहे, त्याला उघडलं आहे. इथं आतमध्ये जाऊन कॉफी बनवायची. अक्षदा CCD चालवणार आहे असं मला वाटतंय. आणि असं सामान बाहेर काढलं इथलं. इथं खूपच कुबट वास येतोय, पण असं वाटतंय जरा ते भूतिया सारखं माहोल. आणि मग मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी पण मी आणि अस्मिताने रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं. आणि मग द ग्रेट शेफ अक्षदाच्या हातची मस्त अशी टेस्टी कॉर्न भजी खाल्ली.